Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the chapter number 5 expansion formulae. ज्याला आपण विस्तार सूत्र म्हणतो त्याचा वापर आपण बघायचा. त्यातलं पहिलं आहे एक्सपान्शन. काही फॉर्म्युले जे आहेत तुम्ही मागच्या वर्षी बघितले त्याचं रिव्हिजन बघून घ्या, थोडा एकदा वाचा फक्त. आपण या वर्षीचं बघतोय. एक्सपान्शन ऑफ x plus a into फर्स्ट ब्रॅकेट x plus a सेकंड ब्रॅकेट x plus b. खूप सोपं आहे. काय कसं तयार झालं बघा. x plus a मल्टीप्लाइड बाय x plus b इज इक्वल टू, आता ह्या x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिपल करा, x plus b प्लस a ने पण मल्टिपल करा x plus b. काय होईल बघा इथे, x ने x ला मल्टिपल केलं की x स्क्वेअर येतं, प्लस याने याला मल्टिपल केलं की bx येतो, याने याला केलं की ax येतो आणि ab येतो. आता या दोघांमध्ये बघा, दोघांना x ने मल्टिपल केले तो कॉमन काढा, म्हणजे काय, किंवा हे लिहिताना एक्स स्क्वेअर प्लस याला आपण थोडस असं लिहा ax प्लस bx प्लस ab. फक्त रिअरेंज केलं कारण इथे अगोदर a म्हणून हा a अगोदर घेतला, बाकी काही बदल नाही. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस, आता इथे x कॉमन जर काढला तो इकडे घेऊया, मग उरलं कोण फक्त इथे a आणि इकडे उरला b प्लस ab. म्हणजे अशा ज्यावेळेस आपल्याला असं एक्झाम्पल दिलं असेल तर आपण डायरेक्ट एक्सपान्शन फॉर्म्युला हा वापरू शकतो, आणि ज्याला लक्षात नाही राहिला एक्सपान्शन फॉर्म्युला त्याने सरळ या पद्धतीने जा तरी चालेल. ठीक आहे, याला फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. x प्लस a इंटू ब्रॅकेट x प्लस b इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस a प्लस b मल्टीप्लाइड बाय x प्लस ab. या फॉर्म्युल्याचा वापर करून सगळे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, नाउ सी दिस एक्झाम्पल. आता जेव्हा आपण हे लिहू आणि एक्सपान्शन लिहायचं असेल तो फॉर्म्युला परत लिहायचा, इथे लिहायचं, बट वी नो x प्लस a इंटू x प्लस b इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ab. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता एक एक कम्पेअर करूया आपण. इथे ऍक्च्युअली a आणि x दिलाय, a आणि x दिलाय. मग हे थोडंसं कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे. मग एक छोटंसं काम करूया आपण. इथे फॉर्म्युला जो वापरतोय ना a आणि b, याला थोडंसं चेंज करून घेऊ. फॉर्म्युला वेगळा लिहिला तरी चालतो, काय अडचण नाही. इथे आपण आपल्या गोंधळ होऊ नये म्हणून इथे आपण घेऊया c आणि d. इथे घेऊया c आणि d, आणि इथे पण काय मग c प्लस d, आणि इथे काय येईल आपला cd. फॉर्म्युला कसा चेंज करून घेतला लक्षात आलं का? आता इथे पण a प्लस b आहे, आपला गोंधळ होईल म्हणून करून घेतलं, बाकी काही फरक नाही. मग आता व्हॅल्यू पुट अप करूया. इथे x प्लस c म्हणजे काय, a प्लस 2, आणि इथे a मायनस 1 इज इक्वल टू, इथे x स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर, x म्हणजे काय आपल्याकडे a, म्हणजे इथे a चा स्क्वेअर प्लस, आता हा प्लस 2 आहे आणि इथे मायनस 1 विचार करायचा, नुसता 1 नाही मायनस 1. मग आपण थोडस असं स्क्वेअर ब्रॅकेट वापरूया. काय, c म्हणजे प्लस 2 आणि हा प्लस आणि हा मायनस, हे असं लिहिलं. त्याला मल्टिप्लस x म्हणजे a प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाइड बाय मायनस 1. हे का बरं केलं लक्षात आलं, या स्वरूपात लिहायचे म्हणून लिहिलं. तुम्ही डायरेक्ट 2 मायनस 1 लिहिलं असतं तरी चाललं असतं. मग काय लिहिलं इथे, देअरफॉर a प्लस b सॉरी 2 a मायनस 1 इज इक्वल टू a स्क्वेअर 2, आणि हे मायनस होणार आहे म्हणजे काय होईल, प्लस इंटू ब्रॅकेट 2 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय a, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 2, आणि हे प्लस आहे, प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस होतं, म्हणजे हे उत्तर आलं 2. म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं बघा, a प्लस 2 a मायनस 1 इज इक्वल टू, इथे 2 मधून 1 गेला म्हणजे 1 उरला, आणि 1 ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही, म्हणजेच काय राहिला फक्त a मायनस 2. हे झालं एक्सपान्शन. तुम्ही या स्टेपला जर 2 मायनस 1 केलं असतं तरी चाललं असतं, काही अडचण नाही. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. m मायनस 4 m प्लस 6. फॉर्म्युला हा वापरणार आहे. इथे x म्हणजे m दिलाय आणि हे व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग इथे x च्या ऐवजी काय टाकायचं, फक्त m स्क्वेअर प्लस a म्हणजे मायनस 4 प्लस b म्हणजे 6, त्याला मल्टिपल m प्लस मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 6. देअरफॉर m मायनस 4 m प्लस 6 इज इक्वल टू m स्क्वेअर. इथे जर सबट्रॅक्शन केलं तर 2 उरला म्हणजे प्लस 2m, आणि यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 24
प्लस मल्टिप्लाइड मायनस म्हणजे मायनस, -24 इज द फायनल आन्सर. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 13 प्लस x 13 मायनस x. आता लक्षात ठेवा ह्या एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर दिसतंय आपल्याला इथे 13 इथे 13 इथे x इथे x फक्त दोघांचं साइन वेगळं आहे. फक्त मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अगोदर मागच्या वर्षी शिकलेला a प्लस b इंटू ब्रॅकेट a मायनस b. तर सरळ सरळ याचं एक्सपेन्शन काय होतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तो वापरा डायरेक्ट. मग काय होईल 13 प्लस x 13 मायनस x इज इक्वल टू 13 चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर इज इक्वल टू 169 मायनस x स्क्वेअर. दुसरा हा फॉर्म्युला वापरण्याची गरजच नाही त्याला. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट. 3 सेकंड ब्रॅकेट m मायनस 7/3 इज इक्वल टू x स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर प्लस a म्हणजे 2/3 त्याला ऍडिशन आहे त्याची 2/3 प्लस आता हा मायनस आहे म्हणजे याला ब्रॅकेट मध्ये टाका -7/3 मल्टिप्लाइड x ऐवजी m आणि पुढचा आहे 2/3 त्याला मल्टिप्लाइड -7/3. सिम्प्लिफाय करूया. हे तसंच राहील m स्क्वेअर तसाच. इथे आता 2/3 प्लस मायनस मायनस होणार आहे म्हणजे काय प्लस 2/3 मायनस 7/3 मल्टिप्लाइड बाय m. इथे प्लस मल्टिप्लाइड मायनस म्हणजे मायनस. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर 2 इंटू 7 14 3 इंटू 3 9. इथे सबट्रॅक्शन करताना दोघांचं डिनॉमिनेटर सारखं आहे. सरळ न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करून टाका. काय होईल 2 मायनस 7/3 मल्टिप्लाइड बाय m 14/9 इज इक्वल टू m स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शन येते -5/3 आणि प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन -5/3 m -14/9. हे इक्वल साइन एका खाली एक लिहा. ही स्टेप डायरेक्ट शेवटी लिहिली तरी चालेल. प्रत्येक स्टेपला लिहिण्याची गरज नाही. फक्त इक्वलचा साइन एका खाली एक आलं पाहिजे तर ते व्यवस्थित होतं. नाही तर मग प्रत्येक स्टेपला लिहावं लागेल. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे जरी 1/y आलं तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपलं जे नेहमीचा फॉर्म्युला आहे तोच इथं फॉलो करा. पहिलं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1/y चा स्क्वेअर काही फरक नाही पडत प्लस a म्हणजे 4 आणि b म्हणजे -9. मग 4 प्लस इंटू ब्रॅकेट -9 किंवा या स्टेपला तुम्ही डायरेक्ट केलं तरी काय हरकत नाही. 4 प्लस 4 -9 ब्रॅकेट मध्ये आणि त्याला मल्टिपल फर्स्ट टर्म म्हणजेच 1/y प्लस 4 आणि -9 चं मल्टिप्लिकेशन. बस काही घाबरून जायची गरज नाही. इज इक्वल टू 1 स्क्वेअर करताना 1 चा स्क्वेअर 1 y चा स्क्वेअर y स्क्वेअर. इथे दोघांचं सबट्रॅक्शन -5 त्याला मल्टिपल प्लस आहे म्हणजे मायनस होईल 5 त्याला मल्टिपल 1/y. इथे -36 इथे प्लस आहे प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस होतं म्हणून 36. थोडंसं सिम्प्लिफाय करूया 1/y स्क्वेअर. आता हा 5 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन म्हणजेच -5/y -36 इज द फायनल आन्सर. 1 प्लस y प्लस 4 1/y प्लस 4 1/y -9 इज इक्वल टू दिस. राईट. Now see the next expansion formula. a plus b bracket cube. a plus b bracket cube चा काय फॉर्म्युला आहे a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. हे आलं कसं याचं जे काही हे आहे ते स्पष्टीकरण ते पुस्तकात आहे बघून घ्या. आपल्याला फक्त फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचा असतो. कसा डिराइव्ह झाला कसा ते तयार झाला काही घेणं नाहीये पण एक नॉलेज म्हणून पाहायला हरकत नाही. तर आता हाच फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहे कम्पेअर करणार आहे. इथे a म्हणजे k आणि b म्हणजे 4 पुटअप करूया. a क्यूब म्हणजे k चा क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट a म्हणजे k चा स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड b म्हणजे 4. नेक्स्ट टर्म 3 इंटू
ए म्हणजे के आणि बी म्हणजे 4 चा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 4 चा क्यूब. व्हॅल्यू पुटअप केल्या याच्याबरोबर कम्पेअर करून एक्सपान्शन करूया. के क्यूब 4 ने याला मल्टिपल केलं तर 12k स्क्वेअर प्लस 3 इंटू के इंटू 4 चा स्क्वेअर 16 आणि इथे 4 चा क्यूब, क्यूब म्हणजे काय 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 64. 4 चौक 16 16 चौक 64 इज इक्वल टू के क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस यांचं मल्टिप्लिकेशन 48k प्लस 64. Therefore k plus 4 bracket cube is equal to this. Right. Okay, now see the next example. 7x plus 8y bracket cube. परत कंपेअर करूया. a म्हणजे 7x, 7x चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाइड a स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाका मल्टिप्लाइड b म्हणजे 8y प्लस 3 मल्टिप्लाइड a म्हणजे 7x मल्टिप्लाइड b म्हणजे 8y ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 8y चा क्यूब. या पद्धतीने व्हॅल्यू कंपेअर केल्या पुटअप केल्या काय होईल. याचा क्यूब 7 चा क्यूब म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7 काय येतोय 7 इंटू 7 49 मल्टिप्लाइड 7 343 343 एक्स क्यूब 7 9 9 63 6 7 4 6 34. ओके प्लस इथे मल्टिप्लिकेशन बघा आता 3 इंटू याचा स्क्वेअर करावा लागेल 7 चा स्क्वेअर 49 x चा x स्क्वेअर त्याला मल्टिप्लर 8y प्लस 3 इंटू 7x इंटू 8 चा स्क्वेअर 64y स्क्वेअर प्लस 8 चा क्यूब 8 चा क्यूब म्हणजे 64 इंटू 8 32 3 8 सा 48 आणि 3 51 512 y क्यूब 512 y क्यूब. अजून काय राहिले बघूया. इज इक्वल टू 343 एक्स क्यूब प्लस यांचं मल्टिप्लिकेशन आता मग 49 ला 3 ने मल्टिपल करायचंय. आपण जर असं कन्सिडर केलं 50 मल्टिप्लाइड 3 येतं किती होतो 150 पण हा 1 ने कमी ना म्हणून 1 ने 3 ला मल्टिपल 3 मायनस 3 करून टाका किती जाईल 147 147 त्याला गुणिले परत काय 8 आहे म्हणजे काय झालं 8 7 56 5 8 चौक 32 आणि 5 37 3 8 1 8 आणि 3 11 1176 x चा स्क्वेअर प्लस इथे परत 3 मल्टिप्लाइड 7 मल्टिप्लाइड 64 म्हणजे 64 ला 21 ने मल्टिपल करायचे 4 6 0 2 चौक 8 आणि 2 12 8 14 1344 1344 x इथे y लिहायचा राहिलाय y आणि इथे x y स्क्वेअर प्लस 512 y क्यूब. या पद्धतीने therefore 7x plus 8y ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू दिस. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 101 चा क्यूब काय येतो आता फक्त याला लिहिताना कसं लिहा 100 प्लस 1 करा 100 प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब हाच असा पण लिहिता येईल म्हणजे काय होईल आता a म्हणजे 100 म्हणजेच काय 100 चा क्यूब प्लस 3 इंटू a चा स्क्वेअर म्हणजे 100 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड 1 प्लस 3 इंटू 100 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब. हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. असं करावं लागेल काय होईल मग 100 चा क्यूब करताना काय करणार म्हणजे 100 मल्टिप्लाइड 100 करतो की नाही आपण मग काय करायचं हा 100 आहे बरोबर आहे त्याला जर 100 ने मल्टिपल केलं तर 2 झिरो वाढले अजून 100 ने मल्टिपल केलं तर 2 झिरो वाढले संपलं प्लस 3 इंटू इथे पण तेच 100 त्याला मल्टिप्लाय 100 केले की 2 झिरो वाढवा फक्त त्याला मल्टिप्लाइड 1 ने मल्टिपल केले की फरक पडत नाही प्लस 3 इंटू 100 इंटू 1 चा स्क्वेअर 1 असतो प्लस 1 चा क्यूब किंवा स्क्वेअर एकच येणार आहे 1 इंटू 1 इंटू 1 1 येतो इथे प्लस 30,000 प्लस
300 प्लस 1 सगळ्यांची फक्त ऍडिशन करायचे. देअरफॉर 101 क्यूब इज इक्वल टू करूया काय होतं बघा. युनिट प्लेसला 1 आहे, नंतर 0 301 झाला, नंतर 1000 ला 0, नंतर 3. आता याच्यात किती डिजिट गेले? 5 गेले. 1 2 3 4 5 गेले म्हणजे 10. एवढे उरले फक्त. हे आपलं फायनल आन्सर आहे. ओके, नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. हे दिलंय a म्हणजे 2m आणि b म्हणजे 1/5. एक्सपान्शन करूया. याचा क्यूब 8m क्यूब प्लस 3 इंटू 4m स्क्वेअर इंटू 1/5 प्लस 3 इंटू 2m इंटू 1 चा स्क्वेअर 1 5 चा 25 प्लस 1 चा क्यूब 1 आणि 5 चा 125 इज इक्वल टू 8m क्यूब प्लस सरळ सरळ न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 4 12m स्क्वेअर अपॉन 5 प्लस 3 इंटू 2 6 इंटू 1 6m अपॉन 25 प्लस 1 upon 125 is the final answer. Therefore 2m plus 1 upon 5 bracket cube is equal to this. Okay, now see the next example. 5x upon y plus y upon 5x bracket cube is equal to this is equal to 5 चा cube 125x cube upon y चा cube plus 3 into 5 चा square 25x square upon y square multiplied y upon 5x plus 3 into 5x upon y into y square upon 25x plus y चा cube 125x चा cube. जिथे जिथे कॅन्सल असेल ते कॅन्सल करूया. 125 x क्यूब अपॉन y क्यूब प्लस आता इथे काय होणार बघा, या 5 ने याला डिवाइड करता येईल म्हणजे किती उरला. आता थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. 3 इंटू 5 ने डिवाइड केलं तर काय उरला फक्त 5 आणि हा x स्क्वेअर आणि x एक x कॅन्सल होईल म्हणजे इथे फक्त x उरला. परत इथे हा y आणि हा y कॅन्सल होईल म्हणजे फक्त इथं y उरला. हे सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या. 3 इंटू 5 इंटू x अपॉन y प्लस इथे पण कॅन्सल होईल बघा. 3 इंटू 5 ने 5 ने डिवाइड केलं x कॅन्सल होईल. इथे x स्क्वेअर पाहिजे 25 x स्क्वेअर म्हणजे काय होईल 5 केला x गेला इथे y गेला म्हणजे वरती फक्त y राहिला खाली 5x राहिला प्लस y क्यूब अपॉन 125 x क्यूब इज इक्वल टू 125 x क्यूब अपॉन y क्यूब प्लस 15x अपॉन y प्लस 3y अपॉन 5x प्लस y क्यूब अपॉन 125x cube. This is the final answer. Write down this. Therefore 5x plus y plus y upon 5 इथे yes 5x upon y plus y upon 5x bracket cube is equal to this. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ जो आहे दुसऱ्यांसाठी सुद्धा शेअर करा. थँक्यू.